नमस्कार मित्रांनो, मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या YouTube चॅनल शेती मित्र वर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत। मित्रांनो, थंबनेल पाहितलं, टायटल वाचलं, होय मित्रांनो, सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्त्वाची अपडेट की आता ब्राझीलमुळे देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव 5000 पार होण्याची शक्यता या ठिकाणी संपली। होय मित्रांनो, ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्त्वाची अपडेट आहे की आता ब्राझीलमुळे देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव 5000 पार होण्याची या ठिकाणी शक्यता संपली। पण ब्राझीलमध्ये असं काय घडलं आहे की ज्यामुळे आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव 5000 पार होण्याची शक्यता या ठिकाणी संपली? हा सवाल तुमच्या मनातला आहे, हा सवाल माझ्या मनातला आहे। आज भारत वर्षातील सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव या ठिकाणी विचारत आहे की अखेर ब्राझीलमध्ये असं काय घडलं आहे की ज्यामुळे आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव 5000 पार होण्याची शक्यता या ठिकाणी संपली? या प्रश्नाचा अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा। हा व्हिडिओ पाहत असताना आपल्याला व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा। जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी शेअर करा। सबस्क्राइब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा, यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो। तर बघा मित्रांनो, सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्त्वाची अपडेट काय ब्राझीलमुळे देशांतर्गत बाजारामध्ये आता सोयाबीनचा बाजारभाव 5000 पार होण्याची शक्यता संपली? या प्रश्नाचा अचूक उत्तर जाणून घेण्यापूर्वी देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये या ठिकाणी ब्राझीलचा दबदबा सोयाबीनच्या बाजारभावाबाबतीत कसा आहे तो जाणून घेणं गरजेचं आहे। आजच्या कंडिशनला बघितलं तर या ठिकाणी ब्राझील मधून आलेली सर्वात महत्त्वाची अपडेट म्हणजे ब्राझीलमध्ये धो धो पाऊस कोसळत आहे आणि ब्राझीलमध्ये जो सध्या पाऊस कोसळत आहे तो तेथील पिकांसाठी वरदान ठरलाय। यामुळे ब्राझीलचं सोयाबीन उत्पादन ऐतिहासिक लेवलवर पोहोचणार आहे आणि यामुळे भविष्यात म्हणजे फेब्रुवारी महिन्याच्या शेवटी अथवा मार्चच्या सुरुवातीला जेव्हा देशांतर्गत बाजारामध्ये बाजारभावाच्या ओपनिंग बघताल तेव्हा बाजारभाव घसरलेला असेल, कारण आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनची आवक जेव्हा ब्राझील कडून सुरू होईल तेव्हा मागणीपेक्षा पुरवठा अत्यंत जास्त होईल। या परिस्थितीमध्ये सोयाबीनचा बाजारभाव दबावात राहणार आणि म्हणूनच मित्रांनो, देशांतर्गत बाजारामध्ये सध्याच्या कंडिशनला सोयाबीनचा बाजारभाव 5000 पार होण्याची शक्यता या ठिकाणी ब्राझीलच्या पावसामुळे संपली आहे। म्हणून भविष्यात 5000चा भाव एकतर मिळणार नाही आणि मिळाला तर तिथं बाजार काही टिकणार नाही। म्हणून विक्रीचा विचार करत असाल तर 4600च्या भावावर तुम्ही 25% सोयाबीन विक्री करा, 4800च्या भावावर तुम्ही राहिलेलं 50% विक्री करा आणि उर्वरित 25% चुकून मुकून 5000चा भाव झालाच तर त्यासाठी इथं सांभाळून ठेवा। जर या 3 टप्प्यात आपण सोयाबीनची विक्री केली तर आपला होणार 100% फायदा। मग भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये काय बरं राहणार सोयाबीनचा बाजारभाव, याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडतं YouTube चॅनल शेती मित्र। आवडला असणारा व्हिडिओ तात्काळ लाईक करा, सामान्य कास्तकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी नक्की शेअर करा, सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा, यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास मिळत राहतो।
तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्रवर मिळत राहील. तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार.